बातमी आहे पोलिसांनी केलेल्या कारवाईची, बातमी आहे खोक्या भोसलेच्या उतरवलेल्या माजाची। होय, सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घरावर अखेर वन विभागानं बुलडोझर फिरवलेला आहे। या खोक्या भोसलेच्या शिरूर कासार गावात असलेल्या ग्लास हाऊसवर बुलडोझर फिरवण्यात आला। वन विभागाच्या जागेवर हे अनधिकृतपणे घर बांधण्यात आलं होतं, त्यामुळे आता वन विभागानं ही कारवाई केलेली आहे आणि याआधी वन विभागानं नोटीस देखील पाठवली होती। मात्र 48 तासांमध्ये कोणतंही उत्तर न आल्यामुळे ही कारवाई झालेली आहे। खोक्या भोसले याच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्या घरावर वन विभागानं धाड टाकली होती। त्यावेळेस धारधार शस्त्र, जाळी, वाघूरसह अनेक गोष्टी वन विभागाला आढळल्या। प्राण्यांचं मांस देखील पोलिसांना आढळलं होतं। खोक्यानं शेकडो वन्यजीव, हरिण, काळवीट, ससे आणि मोरांची शिकार केली असल्याची गंभीर बाब देखील इथं समोर आलेली आहे। वन्यजीव प्रेमींनी या ठिकाणी मोठा आरोप देखील केला होता। तसंच हरणांच्या पार्ट्या इथं केल्याचे अवशेष देखील सापडले होते, असाही त्यांचा दावा होता। आणि अखेर आपण बघतोय हे जे वन विभागाच्या जागेवर असलेलं त्याचं ग्लास हाऊस होतं ते मात्र आज भुईसपाट झालेलं आहे। बुलडोझर त्यावर फिरवण्यात आलेला आहे। बघतोय हा बुलडोझर केवळ अनधिकृत बांधकामावर फिरवण्यात आलेला नाही, तर हा बुलडोझर आहे खोक्या भोसले नावाच्या या व्यक्तीच्या माजावर। तर आपण बघतोय योगेश काशीद आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। योगेश, काय अधिकची माहिती? आता बुलडोझर फिरवण्यात आलेला आहे खोक्या भोसलेच्या घरावर। नक्कीच सतीश उर्फ खोक्या भोसले याच्या मुसक्या आवळण्यासाठी शिरूर पोलीस ठाण्यामध्ये 2 वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। धाकणे अमानुष पिता पुत्राला अमानुष मारहाण केली। त्याचबरोबर ज्या वन विभागाने आज कारवाई केली, दुसरीकडे पाहायला गेलं तर सतीश उर्फ खोक्या भोसलेवरती वेगवेगळ्या स्वरूपाच्या कारवाई झाल्या। मात्र ज्यावेळेस वन विभाग आणि पोलिसांनी संयुक्तपणे रेड केली, त्या रेडमध्ये सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घरी काही माल आढळून आला। या ठिकाणी हे घर बघू शकता आपण कशा पद्धतीने हे घर आहे सतीश भोसलेचं। याच घराचं जे आहे ते आलिशान घर होतं, जे की ग्लास हाऊस म्हणून घराकडे पाहिलं जात होतं आणि ते घर आता वन विभाग आणि त्याचबरोबर संयुक्त पोलिसांच्या कारवाईमध्ये पाडण्यात आले। त्या ठिकाणी पाहू शकतो आपण कशा पद्धतीनं घर पाडण्याचं काम सुरू आहे। वन विभागाचे अधिकारी असतील, पोलीस कर्मचारी असतील, या ठिकाणी पाहायला मिळतात आपल्याला कशा पद्धतीनं सतीश भोसलेच्या या ठिकाणी घरावरती थोडं कारवाई करण्यास सुरू आहे। बघू शकतोय या ठिकाणी सतीश उर्फ खोक्या भोसले ज्यांनी काळे कारनामे करून हे संपूर्ण घर बनवलं होतं, तेच घर उद्ध्वस्त करण्याचं काम वन विभाग त्याचबरोबर संयुक्त पोलिसांच्या कारवाईमध्ये हे संपूर्ण कारवाई करण्यात येत आहे। या ठिकाणी संपूर्ण अधिकारी असतील, पोलीस अधिकारी असतील, वन अधिकारी असतील आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलीस फौज फाटा तैनात करण्यात आलेला आहे। कुठल्याही पद्धतीचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी खबरदारी घेतलेली आहे। मात्र सतीश उर्फ खोक्या भोसलेने 22 येथील धाकणे पिता पुत्राला अमानुष मारहाण केली होती। या मारहाणीनंतर त्याच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे। या ठिकाणी बघू शकता कशा पद्धतीने ही कारवाई आहे तिकडे या ठिकाणी पाहू शकतो। एकंदरीत पाहायला गेलं तरी संपूर्ण कारवाई जी आहे ती होताना पाहायला मिळते। वन विभागाचे अधिकारी या ठिकाणी तैनात करण्यात आले। त्याचबरोबर सतीश उर्फ खोक्या भोसले जे की त्यांनी अमानुष मारहाणीनंतर संपूर्ण काळे कारनामे समोर आले आणि त्याच्या घरावर त्याच थोडं कारवाई जी आहे ते होताना पाहायला मिळते आपल्याला। एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की ज्यावेळेस ही कारवाई होत होती त्यावेळेस खोक्या भोसलेच्या घरामध्ये नेमकं कोणी होतं का? या संदर्भात काही माहिती, त्याचे नातेवाईक किंवा कोणी मित्र तिथं होते का? त्यांनी काही आक्षेप घेतलाय का? नक्कीच पाहायला गेलं तर सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या या घरावरती ज्यावेळेस कारवाईला सुरुवात झाली त्यावेळेस त्याचे नातेवाईक नव्हते अशी माहिती देखील प्राथमिक समोर आलेली। मात्र दुसरीकडे पाहायला गेलं तर सतीश उर्फ खोक्या भोसलेचे ज्यावेळेस मुसक्या आवळल्या गेल्या प्रयागराजमधून, त्याच्यानंतरही वन विभागाने त्याला एक नोटीस दिली होती आणि त्या नोटीस नंतर त्याच्यावरती कारवाई करण्यात आली। जी जागा आहे ती जागा वन विभागाची आहे। याच वन विभागाच्या जागेमध्ये त्यांनी आलिशान असा बंगला बांधला होता, जे की पीओपी आपण बघू शकतो। या ठिकाणी कशा पद्धतीनं पीओपी असेल, लाइटिंग असेल, त्याचबरोबर जे एसी असते ती एसी देखील बसवण्याचं काम सतीश उर्फ खोक्या भोसलेने त्याच्या घरामध्ये केलं होतं आणि संपूर्ण कारवाई जी आहे ती वन विभाग करतोय। या ठिकाणी बघू शकता कशा पद्धतीची कारवाई आज होताना या ठिकाणी पाहायला मिळते। संपूर्ण वन विभागाचे अधिकारी असतील, पोलीस अधिकारी असतील, हे मोठी कारवाई म्हणावी लागेल, कारण सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घरावर त्याच बुलडोजर चालवताना आपल्याला वन विभाग पाहायला मिळते। आणि दुसरीकडे पाहायला गेलं तर सतीश उर्फ खोक्या भोसलेने जी टीव्हीला इंटरव्ह्यू दिला त्याच्यानंतरच ही कारवाई म्हणावी लागेल। बिलकुल
धन्यवाद योगेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। वेळोवेळी तुमच्याकडून या सगळ्या कारवाईचे ताजे अपडेट्स घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद। तर आपण बघतोय खोक्या भोसलेचा माज देखील आज पोलिसांनी कशा पद्धतीने उतरवलाय। काल त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या होत्या, प्रयागराजमधून थेट त्याला अटक करण्यात आलेली आहे। तो आता बीडच्या दिशेने पोलीस त्याला घेऊन येत आहेत। तर एकीकडे त्यानं जो एक अनधिकृत घर इथं ग्लास हाऊसच्या नावानं बांधलं होतं, ते ग्लास हाऊस जे आहे ते मात्र आता आपण बघतोय जमीनदोस्त झालेला आहे, भुईसपाट झालेला आहे। आणि यावेळेस खोक्या भोसलेचा माज उतरवण्यात आलेला आहे। खोक्याच्या घरावर पोलिसांनी बुलडोजर चालवलाय। तर बोक्या खोक्या कोणालाही सोडणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी इशारा देताना म्हटलेलं आहे। तर मी आता इथे मी वेव्स करता आलोय, पण तुम्ही मला सोडणार नाही, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये वेव्ह चालू आहे। खोक्या असो, खोक्या असो, बोक्या असो, ठोक्या असो, कोणालाही सोडलं जाणार नाही, सगळ्यांना ठोकणार। खरं म्हणजे आता इथे मी वेव्स करता आलोय, पण तुम्ही मला सोडणार नाही, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये वेव्ह चालू आहे। खोक्या असो, खोक्या असो, बोक्या असो, ठोक्या असो, कोणालाही सोडलं जाणार नाही, सगळ्यांना ठोकणार। तर आपण बघतोय खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खोक्या बोक्या कोणालाही सोडणार नाही, सगळ्यांना ठोका अशा शब्दात या गुंडांना थेट इशारा दिलेला आहे। आणि त्यानंतर आपण बघतोय त्यांनी देखील ही कारवाई जी झालेली आहे त्या कारवाईनंतर सगळ्यांना ठोका असंच व्यवस्थेला सांगितलं। तर या सतीश भोसले उर्फ खोक्याला घेऊन पोलीस जे ते प्रयागराजहून बीडच्या दिशेने रवाना झालेले आहेत। प्रयागराज कोर्टाने खोक्याला ट्रान्झिट रिमांड दिलेला आहे। उद्या त्याला शिरूर कासार न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। खोक्याला पोलिसांनी प्रयागराजमधून अटक केली होती, त्याच्यावर मारहाणीसह 3 गंभीर गुन्हे दाखल आहेत। यानंतर वळूया पुढील बातमीकडे। बीडमधील मारहाणीचा आणखीन एक नवा व्हिडिओ समोर आला। यामध्ये मार खाणाराच मारकुटा निघालेला आहे। धनंजय देशमुखांचे साडू दादा खिंडकर यांनी मारहाण केलेल्या व्यक्तीचा हा व्हिडिओ आहे। ओंकार सातपुतेला खिंडकर यांनी मारहाण केली होती। आता ओंकार सातपुते मारहाण करत असल्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे। दादा खिंडकर यांनी ओंकार सातपुतेला मारहाण केल्याचा व्हिडिओ जो आहे तो समोर आला होता। आणि त्यानंतर पिंपळनेर पोलीस ठाण्यामध्ये दादा खिंडकरसह 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्हा दाखल झाल्यानंतर दादा खिंडकर सकाळी पोलिसांना शरणही आलेला आहे। आणि त्यानंतर ज्याला मारहाण झाली होती त्याचा देखील इतरांना मारतानाचा व्हिडिओ समोर आलेला आहे। हे 2 व्हिडिओ आपण बघतोय। दादा खिंडकर कडून मारहाण झाली होती सातपुतेला, आणि त्यानंतर सातपुतेकडून देखील एकाला मारहाण झाली होती, तो व्हिडिओ समोर आलेला आहे। वळूया पुढील बातमीकडे। भाजपा आमदार परिणय फुकेंनी एजंट बॉम्ब फोडलाय। विधानसभा अधिवेशनात प्रश्न लावण्यासाठी म्हणून लक्षवेधी लावण्यासाठी नेत्यांच्या एजंट्सकडून व्यवहार होत असल्याचा आरोप त्यांनी केला। फुकेंनी या संदर्भात एक ऑडिओ क्लिपही सादर केली। विधानसभेत प्रश्न का लावायचा नाही, प्रश्न लावल्यावर काय होईल या संदर्भातील धमक्या या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळत आहेत। फुकेंच्या या एजंट बॉम्बनं मोठी खळबळ माजली आहे। काल या संदर्भातला प्रश्न एलक्यू खालच्या सभागृहात विधानसभामध्ये मांडण्यात आलेला आहे। त्या प्रश्न मांडण्याच्या दिवसाच्या 2 दिवसाआधीच्या काही ऑडिओ क्लिप, काही फोनवरच्या संभाषणाच्या, काही त्या या राईस मिलर्सच्या ऑफिसमध्ये काही एजंट टाईपचे जे लोक आहेत, जे हे प्रश्न का लावायचं नाही किंवा लावल्यावर काय होणार किंवा अशा प्रकारच्या धमक्या देण्याचं व्हिडिओ क्लिप माझ्याकडे आहे। ते मी आज माननीय गृहमंत्र्यांना, माननीय मुख्यमंत्र्यांना या संदर्भातली सूचना दिलेली आहे। कुटुंबांना जे तांदूळ जाते ते निकृष्ट दर्जाचं जातं आणि या बाबतीमधले कुठलीही हलगर्जी सहन केली जाणार नाही। कुठल्याही राजकीय पक्षाचे कोणी असू द्यात त्यांच्यावरती कडक कारवाई केली जाईल। आणि जर का अशा पद्धतीने कोणी ब्लॅकमेल करत असेल, कोणी ह्या जो काही अपव्यवहार चाललाय त्याचा कोणी गैरफायदा घ्यायचा प्रयत्न करत असेल, त्यांच्यावरती देखील कडक कारवाई ही केली जाईल। दरम्यान संबंधित ऑडिओ क्लिप मुख्यमंत्री फडणवीसांकडे दिल्याची माहिती आमदार परिणय फुकेंनी साम टीव्हीला दिली। तर फुकेंनी दिलेल्या पुराव्यांची चौकशी करणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलं आहे। गडचिरोली जिल्ह्यातील राईस मिल्सच्या विरोधात ही लक्षवेधी लावण्यात आली होती आणि त्या लोकांना सांगण्यात आलं होतं की लक्षवेधी किंवा एलक्यू न लावण्याकरता
यांच्याकडनं या राईस मिलर्सकडनं पैशांची मागणी केली होती आणि त्या राईस मिलर्सला धमकावण्यात आलं होतं आणि या संदर्भातले ऑडिओ क्लिप आणि व्हिडिओ क्लिप्स माझ्याकडे आहे आणि मी ते काल या लक्षवेधी लागण्याच्या आधीच माझ्यापर्यंत आली होती. ही या लक्षवेधीचं सगळे जे ऑडिओ क्लिप्स आणि व्हिडिओ क्लिप्स हे माननीय फडणवीस साहेबांकडे मी दिलेले आहेत आणि ते निश्चितच याच्यावर कारवाई करणार. प्रणय फुके यांनी आरोप केलेला आहे की विरोधकातल्या काही नेत्यांकडून जे आहेत ना ते प्रश्न विचारण्यासाठी पैसे दिले जात आहेत, एजंटगिरी चालू आहे. नक्की त्यांनी काही पुरावे मांडल्यात, त्याची चौकशी आपण करूया, पण आता सध्या फोकस वेव्हजवर करूया. तर परिणय फुके यांच्या या एजंट बॉम्बवर काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनीही प्रतिक्रिया दिलेली आहे. अशा चिल्लर लोकांवर प्रतिक्रिया देणार नाही असं पटोलेंनी म्हटलं आहे. मला त्या विषयावर आत्ता बोलायचं नाही, तो माझा विषय पण नाही आहे. त्याच्यामुळे या अशा चिल्लर लोकांच्या बद्दलची प्रतिक्रिया मी काही देणार नाही. त्याच्यामुळे वरच्या सभागृहामध्ये त्यावरची प्रतिक्रिया आमचे विरोधी पक्षाचे आमदार देतील. राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा आहे. अशातच जयंत पाटलांनी काल एक सूचक वक्तव्य केलं. माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही असं वक्तव्य केल्यामुळे जयंत पाटलांच्या पक्षांतराच्या चर्चा रंगलेल्या आहेत आणि याबाबतच मंत्री हसन मुश्रीफ यांनी जयंत पाटील नाराज असल्याचा दावा केला. तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील जयंत पाटलांच्या बोलण्यात नाराजी दिसते असं म्हटलंय. पण राजू शेट्टींनी एखादा झेंडा हातात घेतला की तो कधी सोडलेला नाही. त्यामुळे राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली ह्या माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही. कारण काय, तुम्हाला माझ्या मनात शंका असल्या, माझ्याबद्दल शंका असल्यामुळे तुम्हाला हमी देणंही जरा धोक्याचं आहे. तर सांगायचा मुद्दा काय आहे की ती आज खासदार राहिली असते तर लोकसभेत भाषण करता आले असते आणि ते झाले असते खासदार. ते माझा सल्लाच ऐकत नाहीत, हा माझा प्रॉब्लेम आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीला प्रचंड यश लाभल्यानंतर जयंत पाटील साहेबांचा नाराज आहे ते नक्की. मला एकदा ते नागपूरला बोलून त्यांनी दाखवलं होतं, मुश्रीफ साहेब माझं मन कशात लागत नाही असं ते म्हणाले होते. आता मला काय वाटतं की 5 वर्ष ही सगळं टिकवणं, पक्ष टिकवणं सत्तेत नसताना हे फार अवघड गोष्ट आहे. मला वाटतं त्यांना त्याची कल्पना आली आणि जाण आली असावी. नाही, आता जयंत पाटील मोठे नेते आहेत, एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. जरा आजकाल त्यांची नाराजी थोडी बहुत दिसते आहे. काय म्हणजे असं जाणवत आहे त्यांच्या बोलण्यातून, पण त्यांच्या बोलण्याचा अर्थ नेमका काय हे आपण अंदाजच बांधू शकतो. पण जयंत पाटील जे फार सिनियर आहेत, 8 वेळचे आमदार आहेत, अनेक पदावर काम केलेलं आहे. आता त्यांना काय अपेक्षा आहे? यापेक्षा मला वाटतं हे सगळ्या वावड्याच ठराव्यात, या सगळ्यामध्ये काही तथ्य नाही. यानंतर वळूया एका मोठ्या बातमीकडे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार आहेत आणि त्यासाठी आता मराठी सेना एकत्र आली. गुढीपाडव्याच्या निमित्तानं ठाकरे बंधू मिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. तशी निमंत्रण पत्रिका बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर ठेवण्यात आली. मराठी सेना पक्षानं याआधी ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशा आशयाचे बॅनर्स लावले होते. त्यानंतर कौटुंबिक लग्न सोहळ्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रही दिसले होते. तर मराठी सेना पक्षाच्या मोहनीश राऊळ यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी गणेश कवडेंनी. गेल्या अनेक वर्षांपासून आहे ते दोन्ही ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र यावं अशी खरं तर सर्व कार्यकर्त्यांची इच्छा देखील आहे. सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि उद्धवजी साहेब ठाकरे यांना एकाच मंचावर एकाच ठिकाणी आणण्याचा माझा प्रयत्न आहे. ते 30 मार्चला मी बाळासाहेबांच्या स्मृतीच्या समोर त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करेल. ह्याची जी निमंत्रण पत्रिका छापलेली आहे, त्याच प्रोग्रामच्या निमित्ताने मी आज सकाळी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन ती पत्रिका ठेवलेली आहे. मी एवढंच पोस्ट ठेवलेलं आहे, महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे आणि मराठी माणूस द्विधा मनस्थिती आहे. ठाकरे ब्रँडमुळे दोन ठाकऱ्यांमुळे मराठी माणसाची मतं विभागली जातात आहेत. ह्याचाच फायदा कुठेतरी आगगाड्यांना होतो आहे. माझं एक म्हणणं आहे, दोघं एकत्र आले तर निश्चितच मराठी माणूस कुठेतरी सन्मानार्थ आपण जगताना मुंबईत तरी बघितलं जाईल. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन बुधारेसह गणेश कवडे, साम टीव्ही मराठी, मुंबई. तर एक धक्कादायक बातमी विरारमधून. 12वी बोर्ड परीक्षेच्या उत्तरपत्रिका शिक्षिकेच्या घरात जळून खाक झाल्या.
होय, ही धक्कादायक घटना विरारमध्ये घडली आहे। 10 मार्चला ही घटना विरार पश्चिमेच्या बोळिंज नानभट रोड इथल्या गंगूबाई अपार्टमेंटमध्ये घडली। संबंधित शिक्षिकेनं 12वी कॉमर्सच्या उत्तरपत्रिका घरी नेल्या होत्या, मात्र सोमवारी घरात अचानक आग लागली आणि त्यात संपूर्ण उत्तरपत्रिकांचा गठ्ठा जळून खाक झाला। या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या निकालावर परिणाम होण्याची शक्यता आहे। तर या संदर्भात काही सवाल साम टीव्हीने उपस्थित केलेले आहेत, तेही पाहूयात। नियमानुसार 12वीच्या उत्तरपत्रिका शाळा किंवा कॉलेजमध्येच तपासणं बंधनकारक आहे। नियमभंग करणाऱ्या शिक्षिकेवर कारवाई कधी करणार? उत्तरपत्रिका जळालेल्या विद्यार्थ्यांच्या निकालाचं काय? ज्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका जळाल्या त्यांची पुन्हा परीक्षा? विरारमधील त्या शिक्षिकेने उत्तरपत्रिका घरी का नेल्या? तर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंकडून सामच्या बातमीची दखल घेण्यात आलेली आहे। उत्तरपत्रिका घरी घेऊन जाणाऱ्या शिक्षिकेवर कारवाई होणार अशी प्रतिक्रिया दादा भुसेंनी दिली आहे। ज्या प्राध्यापक महोदयांनी या उत्तरपत्रिका घरी दिलेल्या असतील त्यांच्यावर पण कारवाई केली जाईल। ज्यांच्या घरी ही घटना झालेली आहे त्यांच्यावर पण त्या ठिकाणी कारवाई केली जाईल। त्यातल्या त्यात सुदैवाने या उत्तरपत्रिका ऑलरेडी यापूर्वीच तपासल्या गेलेल्या आहेत। त्याची गुणपत्रिका ऑलरेडी शाळेमध्ये सबमिट करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना काळजी करण्याचं काही कारण नाही। तत्राप ही जी घटना झालेली आहे याची चौकशी केली जाईल आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल। आणि आता एक आनंदाची बातमी आहे, कारण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता 3000 रुपये जमा व्हायला सुरुवात झाली। होळीच्या दिवशी पैसे जमा झाल्यामुळे लाडक्या बहिणी आनंदी आहेत। हे पैसे काढण्यासाठी लाडक्या बहिणींनी आता मोठ्या प्रमाणात गर्दीही केली। नंदुरबारमध्ये पोस्ट ऑफिसच्या समोर रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या। लाडक्या बहिणींना 2 हप्त्यांचे पैसे मिळत आहेत। तर राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा मोठा फटका इतर विभागांना मिळत असल्याचं दिसून येत आहे। लाडकी बहीण योजनेसाठी इतर विभागांचा निधी अर्थ विभागानं वळवला असल्याचं स्पष्ट झालंय। सामाजिक न्याय विभागाचा 3000 कोटी तर आदिवासी विभागाचा तब्बल 4000 कोटींचा निधी अर्थ विभागानं वळवलेला आहे। त्यामुळे समाज कल्याण आणि आदिवासी विभागाच्या अनेक योजनांना कात्री लागण्याची शक्यता आहे। मात्र या निर्णयावर समाज कल्याण आणि आदिवासी या दोन्ही विभागांनी नाराजी व्यक्त केल्याची ही माहिती आहे।